पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळणार आहोत। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी देखील सुरू आहे। या संदर्भातल्या बातम्या पाहूया। ब्रेकिंग बातमी या संदर्भात आपल्यापर्यंत येते ती म्हणजे बेस्ट संप प्रकरणामध्ये आता सरकार मध्यस्थी करणार आहे। राज्य सरकारला मध्यस्थीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यासोबतच उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलेला आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात फोनवरून चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पालिकेला उच्च न्यायालयाने खडसावलेला आहे आणि त्यामुळेच आता राज्य सरकारला मध्यस्थीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतोय। बेस्ट संदर्भामध्ये आता सरकार मध्यस्थी करणार आहे। कालच्या सर्व चर्चा निष्फळ झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची देखील माहिती मिळते आणि आता या सगळ्या संप केल्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला मध्यस्थी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा देखील झाल्याची माहिती आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजचा संपाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी देखील मुंबईकरांचे सध्या हाल होताना पाहायला मिळत आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी शैलेश तवटे सध्या आपल्या सोबत आहेत। शैलेश, आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची या संदर्भात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे आणि राज्य सरकारला मध्यस्थी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचं देखील समजतंय। काय नेमकी माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की गेले 4 दिवस हा जो त्रास जो आहे तो सामान्य मुंबईकरांना भेडसावतो आहे। देश बंद आहे, संपकरी आपल्या मागण्यावर ठाम आहेत, पण प्रशासन आणि सत्ताधारी असलेली शिवसेना महानगरपालिके कुठलीही तडजोड घ्यायला तयार नाही आहे। त्यामुळे या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे संपकरी कामगार जे आहे ते आपल्या संपावर ठाम आहे। त्यामुळे अशातच काल अनेक वेळा बैठका झाल्या। उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये होते, मात्र ही बैठक निष्फळ ठरली। आता यामध्ये काल असं समजतंय मुख्यमंत्र्यांनी ही अपडेटवर ही माहिती दिलेली आहे की उद्धव ठाकरेंशी त्यांचं दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये आहेत, पण या चर्चेमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य सरकार मध्यस्थी करण्यास तयार आहे, कारण जो स्थायी समितीने हा प्रस्ताव तयार केलेला आहे विलिनीकरणासंदर्भातला, तो विलिनीकरणाचा प्रस्ताव हा प्रशासनाने तयार केलेला आहे, मात्र तो राज्य सरकारकडे पाठवलेला नाही। त्यामुळे आता पुढे राज्य सरकार मध्यस्थीची भूमिका घेणार आहे। मुख्यमंत्री स्वतः या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत आणि यासाठी आता न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण गेलेलं आहे। न्यायालय संदर्भात काय भूमिका, न्यायालयाने देखील असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारने आता मध्यस्थीची भूमिका घ्यावी। त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे नेमकं काय भूमिका घेतात। राज्य सरकार आता समजा एक 2 तासांनी एक बैठक देखील महापौर बंगल्यावर होणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे देखील असणार आहे। सरकारच्या प्रतिनिधीमध्ये कोण येत आहेत आणि ते यामध्ये भाग करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये मात्र निघेल आणि या संदर्भात संपकरी आपल्या भूमिकेवर जे ठाम आहेत त्या संदर्भातली भूमिका करू शकते। त्यामुळे आजच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या बैठकीमध्ये काय होतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शैलेश, आजच्याच दिवसात या संपाबाबत तोडगा निघेल असं म्हणायचं का? तशी शक्यता वाटतेय का? नेमका मुद्दा हाच आहे की जे बेस्टचं धोरण जे आहे, बेस्ट सध्या ही आर्थिक संकटामध्ये आहे। असं असताना त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर हा एकमेव मार्ग जो आहे तो विलिनीकरण कुठेतरी बेस्ट ही आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि जो काही मुंबईकरांना दिली जाणारी सुविधा जी आहे ती चांगल्या प्रकारे मिळू शकते। पण तसं जर केल्यास महानगरपालिकेला देखील मोठा भुर्दंड पडू शकतो, त्याच्यावर आर्थिक बोजा पडू शकतो। त्यामुळे कुठेतरी प्रशासन जे आहे त्या संदर्भातली भूमिका जी आहे ती ह्या ठिकाणी दबून ठेवलेली आहे की जर अशा संदर्भातली भूमिका घेतलेली तर महानगरपालिकेला खूप मोठा तोटा जो आहे तो स्वीकारावा लागणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने आता महत्वाची आहे। कदाचित राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणतरी व्यक्ती या बैठकीला हजर शक्यता आहे। या काय तोडगा निघाला राज्य सरकारने जर संदर्भात भूमिका घेतलेली असेल
तर नक्की याच्यामध्ये तोडगा निघू शकतो. आजच्या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं ही बैठक जी आहे त्या बैठकीकडे राज्य सरकार म्हणून आता ही भूमिका जी आहे, कालपर्यंत ज्या बैठका होत होत्या त्या फक्त महानगरपालिका प्रशासन आणि राज्याच्या नेत्यांच्या संस्था या संपर्क कारभार आता राज्य सरकार स्वतः या बैठकीमध्ये असणार आहे. त्यामुळे आता यातून जो आर्थिक संकट जो आहे, आर्थिक प्रश्न जो आहे तो जर मार्ग निघाला तर नक्कीच हा जो प्रश्न जो आहे तो मार्गी लागण्याची शक्यता आहे. आणि धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. बेस्ट संदर्भामध्ये आता सरकार मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात फोनवरनं चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कदाचित तोडगा निघण्याची शक्यता आहे. आणखीन एक ब्रेकिंग बातमी याच संदर्भात आपल्यापर्यंत येते ती पाहूया. बेस्टच्या संपासंदर्भामध्ये हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी 1 तासासाठी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. न्यायालयानं संपकरी युनियनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत, तर बेस्टच्या महाव्यवस्थापकांना देखील हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. याआधी सुनावणीसाठी हजर राहण्यासंदर्भामध्ये आदेश देण्यात आलेले होते, मात्र युनियन सुनावणीला हजर न राहिल्यानं आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता कोर्टापुढे हजर राहिलेले असून आपल्या मागण्यांसाठी संवैधानिक संप पुकारणं योग्य असलं तरी सर्वसामान्यांना वेठीस धरणं चुकीचं असल्याची भूमिका राज्य सरकार आणि पालिका प्रशासनानं मांडलेली आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार हे या प्रकरणाची सुनावणी करता आहेत. या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत न्यूज एडिटर तुषार शेटे आहेत सध्या. तुषार, आपण पाहतोय आता कोर्टामध्ये आता हा सगळा मामला जे सगळं प्रकरण गेलेलं आहे आणि आता 1:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा संप कुठेतरी चिघळतोय की काय असं वाटतंय? कोर्टात नेमकं काय झालं आणि 1:30 वाजता जी सुनावणी आता होणार आहे यामध्ये नेमकं काय होण्याची शक्यता आहे त्याबद्दल सविस्तर तुषार काय सांगताय? अगदी बरोबर आहे अजिंक्य, संप हा चिघळलेला दिसतोय. मात्र यामुळेच या संपावरती जी भूमिका जी आहे ती महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका जी आहे ती उच्च न्यायालयाची मानली जाते आहे. न्यायालयानं याबाबतीत निर्णय देताना कोणतीही घाई सध्या तरी केलेली नाही आहे. न्यायालयानं बेस्ट समितीची जी कृती समिती आहे त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत. मात्र यानंतर ज्यावेळेला सरकारी वकील असतील किंवा बेस्टचे वकील असतील, राज्य सरकारचे वकील असतील, यांच्याकडनं जे कठोर प्रत्युत्तर दिलं गेलं किंवा जो कणखर स्टँड घेतला गेला होता त्याच्यावरती देखील न्यायालयानं आपलं गंभीर निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि मुळातच या सगळ्या गोष्टी होताना संपावरती तोडगा का निघत नाहीये तर याची महत्त्वाची मागणी अशीच आहे का बेस्टचं विलिनीकरण हे महापालिकेत करावं अशी या कृती समितीची मागणी आहे. आणि महापालिका हे जे विलिनीकरण आहे ते करायला सध्या तयार नाही, कारण की बेस्टचा दरवर्षाचा तोटा जो आहे तो सध्या 1000 कोटींपर्यंतचा, दरवर्षी 1000 कोटींचा तोटा आहे आणि सध्या हा तोटा 5000 कोटींपर्यंत गेलेला आहे. मग या तोट्याची जबाबदारी कोण घेणार, इथे हा मुद्दा रखडलेला आहे. कालची बैठक जी निष्फळ ठरलेली आहे त्याचं कारणच ते झालेलं आहे. काल असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे होते किंवा महापालिका आयुक्त अजय मेहता होते यांच्या बैठकीत हा निर्णय लागेल, मात्र तो लागलेला नाही, कारण की तोट्याची जबाबदारी कोण घेणार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच न्यायालयानं आता संपकरी युनियन जी आहे त्यांना न्यायालयामध्ये पाचारण केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बेस्टचे महाव्यवस्थापक आहेत त्यांनाही पाचारण केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आता 1:30 वाजता जी सुनावणी सुरू होणार आहे त्यामुळे या दोन्ही बाजूंकडनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतरच न्यायालय आपलं मत नोंदवेल असं तरी तुर्तास दिसतं आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की हा संप चिघळला गेलेला आहे आणि याच्यावरती तोडगा जो आहे तो आता काढावाच लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा असं झालं असेल अजिंक्य बेस्टच्या बिलकुल तुषार, धन्यवाद. आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स देखील आपल्याकडनं वेळोवेळेला आपण घेणारच आहोत. मात्र आता 1:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र 4था दिवस आहे संपाचा आणि हा संप कुठेतरी चिघळताना दिसतोय. मात्र तोडगा निघणं अत्यावश्यक आहे. मुंबईकरांना उगाचच वेठीस धरल्यासारखं सध्या दिसतं आहे.